आपण आता घटनेचा भाग 2 आणि त्याच्यातलं नागरिकत्व हा चॅप्टर बघतो आहे. या चॅप्टर मध्ये टोटल 5 पासून 11 पर्यंत 6 अनुच्छेद आहे. 5वा कलम तुम्ही वाचला त्याप्रमाणे. नागरिकत्व हा ऍक्च्युअली तुमच्या नॅशनॅलिटीची आयडेंटिटी आहे. तुमच्या राष्ट्रीयत्वाची एक ओळख आहे. असं म्हणतात की सिटिझनशिप इज द मोस्ट प्रिव्हिलेज फॉर्म ऑफ नॅशनॅलिटी. तुमचं राष्ट्रीयत्व काय आहे? कारण जगामध्ये असं कुठलाही माणूस नाही की जो कुठल्या तरी राष्ट्राचा नागरिक नाही, किंबहुना त्याला राष्ट्र नावाची आयडेंटिटी, त्याची ओळख नाही. आणि असा जर माणूस असेल की ज्याला राष्ट्रच नाही, त्याला आपण रेफ्युजी किंवा शरणार्थी म्हणतो. पण शरणार्थीला सुद्धा राष्ट्रीयत्व बहाल केली जाण्याची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय नियमांनुसार केलेली आहे. तशी आपल्या घटनेतही ती आहे. आपण बघणार आहोत त्याबद्दल. इतका जिव्हाळ्याचा की जर तुम्हाला नागरिकत्व नाही तर तुम्हाला अस्तित्व नाही, असं म्हटलं तर अजिबात वावगं होणार नाही. म्हणून जसं तुकारामाचा दोहा आहे की देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडी तीर्थगामी, तुका म्हणे मूढ जना, देव देही का पाहिना. तसं तुमची ओळख, तुमची आयडेंटिटी किंवा तुमच्यातला देव हा तुम्ही राज्यघटनेत का पाहत नाही? इकडे तिकडे शोधल्यापेक्षा तुमची ओळख तुम्ही राज्यघटनेत का पाहत नाही? हा खरं तर आपण जसं पहिल्या याच्यातून पायरीवरून नंतर हा सामंतात आलो आणि आता गाभाऱ्यात घटनेचा प्रवेश करतो आहे. तर गाभाऱ्यामध्ये तुमची मूर्ती तिथे प्रस्थापित आहे, तुमचं राष्ट्रीयत्व, तुमची ओळख त्या ठिकाणी आहे आणि आरशासारखं तुम्हाला तुमचं प्रतिबिंब तिथे दिसणार आहे. म्हणून घटनेला हा नागरिकत्वाचा जो चॅप्टर आहे त्याला अनन्यसाधारण महत्व आहे आणि तितक्याच सखोलपणे घटनाकारांनी त्याची रचना केलेली आहे. संविधानातलं अनुच्छेद 5 म्हणतं की संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व, आणि प्रारंभीचे नागरिकत्व हा उल्लेख करताना त्याच्या पुढे एक ओळ लिहिलेली आहे की या संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे. आता सहसा आपल्याला कुठल्याही लिटरेचर मध्ये किंवा मराठीच्या वाचनामध्ये अधिवास हा शब्द बघायला मिळत नाही. निवास आहे, त्याचा सहवास आहे असं मिळतं, पण अधिवासचा अर्थ असा आहे की निवास करण्याचा अधिकार आहे. निवास करण्याचा अधिकार या नाम अधिवास, वास करण्याचा अधिकार, म्हणून त्याला अधिवास म्हटलेला आहे. की तुम्हाला भारतात राहण्याचा अधिकार आहे. आणि घटनेच्या या अनुच्छेदाने तुम्हाला केवळ भारतीय म्हणून, नागरिकत्व म्हणून तुमची राष्ट्रीय ओळख दिलेली नाही, तर तुम्हाला भारताच्या क्षेत्रफळामध्ये राहण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. हे या घटनेचं या ठिकाणी सौंदर्य आहे. हा अधिकार कोणाकोणाला कशा पद्धतीने बहाल केला जाऊ शकतो? तर जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती, म्हणजे सिटिझनशिप बाय बर्थ, ज्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये झालेला आहे अशी व्यक्ती. दुसरं, जिचे आई वडील त्यापैकी कोणीही एक जर भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलं असेल तर त्याला भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाऊ शकतं. आपल्याला आठवत असेल जेव्हा सीएए कायदा या सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट मध्ये जसा या घटनेच्या कलमावर आधारित इंडियन सिटिझनशिप ऍक्ट 1955 आहे, त्याच्यामध्ये खूप डिटेल तरतुदी लिहिलेल्या आहेत. आणि तो जो कायदा आहे तो या नागरिकत्व भाग 2 घटनेतल्या तरतुदीवर आधारित आहे. त्या कायद्यान्वये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सीएचं बिल अमेंडमेंट आली होती की ज्याचे आई वडील असतील, पण आई वडील जर समजा नको त्या वंशाचे किंवा नको त्या देशातून आलेले असतील, ज्यांची आयडेंटिटी फिक्स होणार नाही, त्याच्या 6 देश आयडेंटिफाय केले होते, अफगाणिस्तान, पाकिस्तान, त्याच्यामध्ये आई वडिलाशिवाय पुढे घटनेमध्ये अशी तरतूद अमेंडमेंटच्या द्वारे करण्यात आली होती. ती पारित झाली नाही, अर्थात ते बिल या लेवलला राहिलं, अजून त्याचा कायदा म्हणून पारित झाला नाही. पण आई वडिलांचे आई वडील म्हणजे तुमच्या आजी आजोबा, म्हणजे पूर्वज, आणि कुठपर्यंत ते जाणार त्याच्याबद्दल काही माहिती नसल्यामुळे एक प्रकारची शंका होती. पण घटनेने मुळात असं म्हटलेलं आहे की तुमचे आई वडील त्याच्यापैकी कोणीतरी एक
भारताच्या राज्यक्षेत्रात जर जन्मले असतील तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाऊ शकतं. आणि तिसरं महत्वाचं आहे की या प्रारंभाच्या लगतपूर्वीचा अर्थ आहे ही घटना लागली त्याच्या पूर्वी, म्हणजे 26 जानेवारी 1950च्या पूर्वी 5 वर्ष तुम्ही भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे. म्हणजे ऑर्डिनरीली यू आर domicile of Indian territory or in ordinary sense you are residing. आता हे सामान्यतः निवासी चा अर्थ असा आहे की तुम्ही स्थलांतर इकडे तिकडे जाऊन येत राहिला, पण तुम्ही पासपोर्ट असेल तुमच्याकडे, त्याच्यावर गेला असेल, काही कामासाठी गेला असेल, सरकारी कामासाठी गेला असेल, नाहीतर काही प्रायव्हेट कामासाठी गेला असेल, बिझनेस साठी गेला असेल, पण तरीही ऑर्डिनरीली तुमचा मूळ पत्ता तुमच्या पासपोर्टवर भारताचा आहे आणि तिथे तुम्ही या घटनेच्या लागू होण्याच्या 5 वर्षापूर्वीपासून राहत आहात असं जर सिद्ध असेल तर तुम्ही या देशाचे नागरिक होता. अनुच्छेद 5 मध्ये जे नागरिकत्व दिलेलं आहे, नागरिकत्व बाय नॅचरल रेसिडेन्सी, निसर्गतः तुम्ही तिथले रहिवासी आहात, मूल निवासी आहात असं समजलं जातं आणि त्याच्या भरहुकूम तुम्हाला नागरिकत्व बहाल केलं जातं. आता अनुच्छेद 6 बघूया की पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क. विवक्षित इथं स्थलांतर शब्द पण वापरता आला असता, पण मायग्रेशनच नाहीये, कारण हे जे स्थलांतर आहे ते स्थलांतर तुमचं काही फोर्समुळे, काही प्रेशरमुळे किंवा काही अन्य कंडिशन्समुळे झालं असेल की ज्या स्थलांतराला नंतर कायदेशीर आधार कुठला उपलब्ध राहू शकत नाही, अशा व्यक्तींसाठी हा विवक्षित शब्द हेतू पुरस्सर टाकलेला आहे. त्याचा सरळ अर्थ मायग्रंट. मायग्रंट म्हणजे आपण सरळ स्थलांतर म्हणू शकतो. अनेक उदाहरण विचारतात मग स्थलांतर शब्द तिथे का नाही? स्थलांतर हे स्वेच्छेने होऊ शकतं, स्थलांतर हे बळजबरीने होऊ शकतं, स्थलांतर हे कुठल्या तरी कायद्याच्या रेट्याने होऊ शकतं. कधीतरी रेफ्युजी म्हणून कुठून तुम्ही आले असाल त्याला आपण तिकडे पाठवू शकतो. त्याच्यासाठी स्थलांतराचा एक पाऊल पुढे जाऊन जो अर्थ प्रतीत होतो तो ह्या विवक्षित शब्दाचा अर्थ आहे आणि अशा विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क. इथे मला तुम्हाला सांगायला पाहिजे की हा अनुच्छेद 6 आणि अनुच्छेद 7 या दोन्ही अनुच्छेदाची पार्श्वभूमी ही भारताची 1947 ला स्वातंत्र्याच्या वेळी झालेली फाळणी ही याची पार्श्वभूमी आहे. फाळणीच्या वेळी इतका प्रचंड उत्पात या देशामध्ये घडून आला की ज्याची आपल्याला कल्पना करवत नाही. अशा उत्पाताच्या वेळी खूप लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी सीमेपलीकडे जावं लागलं, काही लोकांना इकडे यावं लागलं. बरेचसे त्याच्यावर सिनेमे, पिक्चर्स, लिटरेचर खूप उपलब्ध आहे. तर या ठिकाणी एक आठवण करून द्यावीशी वाटते की 6वं आणि 7वं आर्टिकल जेव्हा याच्यामध्ये घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं तेव्हा एक आधार घेण्यात आला. तो आधार होता 1948च्या रेसिप्रोकल अरेंजमेंट ऍक्ट. त्यानंतर दुसरा आधार होता फॉरेनर्स ऍक्ट 1946 आणि तिसरा आधार होता पासपोर्ट ऍक्ट 1920. आता पासपोर्ट ऍक्ट आणि फॉरेनर्स ऍक्ट हे ब्रिटिशकालीन ऍक्ट आहे, 1920चा 1946चा आहे. परंतु रेसिप्रोकल अरेंजमेंट ऍक्ट हा नव्याने करावा लागला 1948 साली. त्याचं कारण असं होतं की चुकून त्या रणधुमाळीमध्ये जीव वाचवण्यासाठी जे लोक अपरिहार्यरित्या पाकिस्तानातून भारतात आलेले आहेत, विवक्षित म्हटल्या गेलेलं आहे, आणि जी लोक भारतातली पाकिस्तानात तशाच प्रकारे विवक्षित होऊन स्थलांतरित झालेली आहे किंवा करण्यात आलेली आहे, बळजबरीने कोंबून टाकून त्यांना हाकलण्यात आलेला आहे, अशा लोकांसाठी ज्यांना इच्छा असेल अशांनी भारतामध्ये परत यावं, त्यांना नागरिकत्व बहाल केलं जाईल. आणि ज्यांना पाकिस्तानात जाण्याची इच्छा असेल, ते इकडे चुकून आले असतील तर ते पाकिस्तानात जाऊ शकतात. अशा दोन्ही देशांच्या ज्या तत्कालीन ऑथॉरिटीज होत्या त्या ऑथॉरिटीजने हा कायदा रेसिप्रोकल अरेंजमेंट ऍक्ट 1948चा मान्य केला. जानेवारी मध्ये झालेला आहे. म्हणजे तुम्हाला दिसेल की 47च्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या फाळणीनंतरच्या ज्या दंगली आहे
त्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा खर्च झाला होता आणि या कायद्याच्या अनुषंगाने मग कलम आपलं अनुच्छेद 6 आणि 7 घटनेमध्ये लिहिण्यात आलेले आहे. आता अनुच्छेद 6 काय सांगतं की अनुच्छेद 5 मध्ये काहीही असले तरी, फार महत्वाचं आहे, म्हणजे अनुच्छेद 5 च्या तरतुदी तुम्हाला लागू हो न हो त्याचा आमच्याशी संबंध नाही. काही असले तरी सध्याच्या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रातून स्थलांतरित होऊन भारतात आलेली व्यक्ती जर क्रमांक 1 आई वडील किंवा आजी आजोबा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 मध्ये आखलेल्या भारतात जन्माला आली असेल, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा भारतीय प्रशासकीय कायदा म्हणून पहिला जेव्हा 1935 मध्ये ब्रिटिश इंडियात पारित झाला, त्या कायद्याने जे भारताचं परिक्षेत्र निर्धारित केलं होतं, त्या निर्धारित परिक्षेत्रामध्ये तुमचे आई वडील किंवा तुमचे आजी आजोबा, इथं मात्र आजी आजोबाचा म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या पिढीचा उल्लेख केलेला आहे की तुमची तिसरी पिढी जर त्या 1935 पासून इथे जन्मली असेल असं जर तुम्ही सिद्ध करून दिलं तर तुम्हाला भारतामध्ये नागरिकत्व मिळू शकेल. नंबर 2 म्हणतं की 19 जुलै 1948 पूर्वी, म्हणजे परत या कायद्याची आपल्याला आठवण येते की रेसिप्रोकल अरेंजमेंट ऍक्ट 1948 ची दुसऱ्यामध्ये म्हटलेलं आहे की जुलै 48 पूर्वी भारतात स्थलांतरित होऊन इथेच राहिली असेल अशी व्यक्ती. आता याच्यात अशी व्यक्ती इथेच राहिली असेल याच्यामध्ये गर्भित अर्थ असा आहे की इथेच पुढेही राहण्याची तिची इच्छा असेल, तिला जर जाण्याची इच्छा असेल तर ती अर्ज करून जाऊ शकते. आणि तीच तारीख पुढे तिसऱ्या क्रमांकाचं कन्सेशन देताना ख2 मध्ये म्हटलेलं आहे की 19 जुलै 1948 नंतर आपल्या स्थलांतराबाबत डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारकडे अर्ज केला असेल तर अर्ज करण्यापूर्वी किमान 6 महिने भारतात वास्तव्यात असली पाहिजे. म्हणजे अशी व्यक्ती जी जुलै 48 पूर्वी भारतात स्थलांतरित होऊन इथेच राहिली आणि इथेच राहू इच्छिते, पण तिने 19 जुलै 1948 पूर्वी 6 महिने इथं वास्तव्य असताना इथल्या डोमिनियन ऑफ इंडिया सरकार, म्हणजे त्यावेळी भारत सरकार अस्तित्वात नव्हतं, पूर्णपणे भारत सरकार अस्तित्वात नव्हतं, पण डोमिनियन भारत सरकारचं अधिपत्य ज्या क्षेत्रावर आहे असं सरकार, ते त्या सरकारला एक अर्ज केला पाहिजे. म्हणजे अनुच्छेद आणि घटना जेव्हा एखाद्या माणसाचं नागरिकत्व रूपी अस्तित्व ठरवते तेव्हा किती कन्सेशन आणि किती सवलती त्याला मानवीय दृष्टिकोनातून प्रदान केल्या जातात हे या ठिकाणी आपल्या निदर्शनास येतं. त्यानंतर खाली म्हटलेलं आहे की या संविधानाच्या प्रारंभी भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल या 3 कॅटेगरी मधल्या, परंतु असे की कोणतीही व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी किमान 6 महिने भारताच्या राज्य क्षेत्रात निवासी असल्याशिवाय तिची त्याप्रमाणे नोंदणी केली जाणार नाही. म्हणजे 19 जुलै 1948 ही तर तारीख आहे, पण तिच्या 6 महिनेपूर्वी तुम्ही अर्ज केला याचा अर्थ तुम्ही 6 महिनेपूर्वी इथे वास्तव्यात होता असा गृहीत धरला जाईल. किंबहुना तसा अर्ज नसेल तुमचा तर तुम्हाला नागरिकत्व मिळणार नाही. म्हणजे घटनाकारांनी असला कायदा करताना या कायद्याचा गैरफायदा घेऊन जर कोणी इल्लीगल मायग्रंट येऊ पाहत असेल त्यालाही या ठिकाणी प्रतिबंध केलेला आहे. फाळणीच्या संदर्भात असलेलं दुसरं आर्टिकल म्हणजे अनुच्छेद 7, ते काय म्हणतं की अनुच्छेद 7 एक पाऊल पुढे जाऊन म्हणतं की अनुच्छेद 5 आणि 6 मध्ये काही असले तरी, अनुच्छेद 6 म्हणतं अनुच्छेद 5 मध्ये काही असलं तरी, पण अनुच्छेद 7 म्हणतं अनुच्छेद 5 आणि 6 मध्ये काहीही असले तरी आता तिसरी सवलत नागरिकत्वासाठी दिलेली आहे या अनुच्छेद 7 मध्ये. काही असले तरी स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विविक्षित म्हणजे मायग्रेट व्यक्ती जर 1/3/47, आता 6 मध्ये 7 मध्ये तारखेचा फरक आहे, तिथे 19 जुलै 48 म्हटलेलं आहे,
इथे 1 मार्च 1947 म्हटलेलं आहे. आता आम्हाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं. अनेकांच्या मनात घटनेतल्या या तारखेबद्दल फार चुकचुकते की ही तारीख कुठून आली, 1/3/1947. तर भारताची घटना तयार व्हावी, ती कशा प्रकारची तयार व्हावी याच्या ज्या मीटिंग्स व्हायच्या त्याच्यातली ही एक मीटिंग अशी आहे 1 मार्च 1947 ची, की त्या दिवशी हे निर्धारित झालं होतं की भारताचे 2 भौगोलिक तुकडे पाकिस्तान आणि भारत असे होतील आणि त्या तारखेपासून लोकांनी मायग्रेट करायला, विवक्षित व्हायला सुरुवात झाली होती. आणि म्हणून ती तारीख घटनाकारांनी इथे घेतलेली आहे की 1/3/47 नंतर भारताच्या क्षेत्रातून पाकिस्तानात गेलेली व्यक्ती भारताची नागरिक नसणार. व्हेरी क्लिअर. कोण भारताचा नागरिक नसणार? तर 1/3/47 नंतर भारताच्या क्षेत्रातून पाकिस्तानात गेलेली व्यक्ती, म्हणजे सगळे मुस्लिम बांधव त्यावेळी तिकडे मायग्रेट होण्याचा जेव्हा प्रयत्न करत होते त्यावेळी त्यांनी हा कलम इथे लावून त्यांना सांगितलं की तुम्ही 1/3/47 पूर्वी जर गेले असाल तर तुम्ही इकडे येऊ शकत नाही. म्हणजे समजा चुकून 1/3/47 नंतर कोणीतरी भारतातून पाकिस्तानात गेला आणि मग अनुच्छेद 6चा फायदा घेऊन त्यांनी अर्ज करून जर असं म्हटलं की मी 19 जून 1948 पासून इथं राहतो किंवा 6 महिन्यापूर्वी मी अर्ज केलेला आहे, मला नागरिकत्व मिळावं, तर त्याला अनुच्छेद 7 प्रमाणे नागरिकत्व मिळू शकत नाही. 7 मध्ये दुसरं आहे, जर अशा व्यक्तीने अनुच्छेद 6च्या अनुषंगाने प्रयोजन करून नागरिकत्वाची मागणी केल्यास व नागरिकत्व मिळविल्यास अशा व्यक्तीला 19/7/48 पासून नागरिक संबोधण्यात येईल. म्हणजे असा एखादा व्यक्ती जो इथे वास्तव्यात राहणारा आहे आणि त्यांनी त्याचं पूर्व वास्तव्य इथेच होतं, त्याचे आई वडील आजी आजोबा इथे असं सिद्ध केलं आणि तशा प्रकारचा अर्ज जर केला तर अशा व्यक्तीला 19 जुलै 1948 पासून नागरिक संबोधण्यात येईल. परंतु या अनुच्छेद 6 मध्ये सांगितलेल्या अटीची त्याला पूर्तता करावी लागेल. म्हणजे अनुच्छेद 7चा पहिला जो भाग आहे तो अनुच्छेद 5 आणि 6ला नाकारतो, पण अनुच्छेद 7चा दुसरा भाग अनुच्छेद 6ला स्वीकारतो. म्हणजे प्रत्येक माणसाची या फाळणीच्या वेळी जी तारांबळ झालेली आहे त्याच्यामध्ये विविध प्रश्नांनी ग्रस्त अशी माणसं इकडची तिकडे आणि तिकडची इकडे झालेली आहे. तेव्हा घटनेने हा अतिशय विवेकपूर्ण अनुच्छेद रचून प्रत्येकाला त्याच्या मानवी सवलतीनुसार नागरिकत्व भारताचं मिळू शकेल याची तरतूद केल्याचं आपल्या लक्षात येतं. अनुच्छेद 8 बघा, सुज्ञपणे असं म्हणतो की मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क. म्हणजे मूळचा भारतीय आहे पण काही कारणास्तव तो भारताबाहेर गेलेला आहे, तर त्याला भारतीयत्वाचे मूळ हक्क नागरिक म्हणून कसे प्राप्त करून देता येतील? तर मूळच्या भारतीय असलेल्या परंतु भारताबाहेर राहणाऱ्या व्यवस्थित व्यक्तीचे नागरिकत्वाच्या 3 प्रमुख अटी त्यांनी दिलेल्या आहेत. पहिलं म्हणते की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 प्रमाणे भारतात जन्म झाला असला पाहिजे. म्हणजे जसं आपण अनुच्छेद 6 मध्ये या कायद्याचा उल्लेख बघितला की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 35 च्या कायद्यान्वये जे निर्धारित परिक्षेत्र भारताचं प्रमाण मानलेलं आहे त्या परिक्षेत्रामध्ये जन्म झाला असेल तर. दुसरं, ज्या देशात वास्तव्य तो करत आहे त्या देशाचे राजदौतिक व वाणिज्य दौतिक प्रमाणपत्र हा फार महत्वाचा संदर्भ आहे. आपण इथे 2 शब्द बघतो, राजदौतिक आणि वाणिज्य दौतिक. याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. सरळ सरळ अर्थ आहे की जिथे कायद्याचं राज्य प्रस्थापित आहे तिथे कॉन्सुलेट जनरल असतो. जिथे कायद्याचं राज्य आहे परंतु दुसऱ्या कुठल्या डोमेन खाली आहे किंवा छोटस राज्य आहे तिथे वाणिज्य दौतिक म्हणजे हाय कमिशनर असतो. आता हाय कमिशनर आणि कॉन्सुलेट जनरल अशा ज्या 2 संज्ञा बघितल्या किंवा थोडक्यात अँबॅसेडर, राजदूत आपण ज्याला म्हणतो, किंवा हाय कमिशनर, तर तिथला जो कोण असेल म्हणजे हाय कमिशनर असेल
अर्थात त्या देशाची ऑथॉरिटी ज्या देशामध्ये हा नागरिक भारताचा आहे परंतु स्थलांतरित झालेला आहे, अशा देशातल्या त्या ऑथॉरिटीचं, राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक ऑथॉरिटीचं प्रमाणपत्र असलं पाहिजे की हा माणूस या देशामध्ये मायग्रेट झालेला आहे आणि तो इथे राहतो आहे. त्याचप्रमाणे त्या प्रमाणपत्रात हेही दिलं असलं पाहिजे की हा या ठिकाणी शरणार्थी आहे, रेफ्युजी आहे, फ्युजिटिव्ह म्हणून राहत आहे, भगोडा म्हणून इथं आलेला आहे, क्रिमिनल म्हणून इथं आलेला आहे, की तो अन्य काही कारणास्तव येऊन इथे स्थायिक झालेला आहे. व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, कुठल्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट केला होता, त्या कॉन्ट्रॅक्टच्या निमित्तानं आला, नंतर ती कंपनीत बुडाली, त्या कंपनीचं काही शिल्लक राहिलं नाही. अशा प्रकारचं जे काही कारण असेल त्याच्या त्या देशामध्ये वास्तव्याचं ते त्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केलं गेलं पाहिजे. या ठिकाणी एक छोटासा प्रसंग जो सद्यस्थितीत इन कंटेम्पररी युटिलिटी आपल्याला म्हणता येईल, की मेहुल चोक्सी हे नाव आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याच्या सिटिझनशिप बद्दल जो काही उहापोह आपण वर्तमानपत्रातून आजकाल इकडे तिकडे बघतो, हे एक उदाहरण बघण्यासारखं आहे की इंटरनेटवर सगळीकडे ही न्यूज आहे की अँटिग्वा बर्बुडा नावाच्या देशाचं नागरिकत्व त्यांनी घेतलेलं आहे आणि तिथे फ्युजिटिव्ह म्हणून म्हणजे एका देशातून पळालेला अशा प्रकारचा त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करून अँटिगुअन सिटिझनशिप त्याला देण्यात आलेली आहे असं आपण बघतो. आता हे जी बाब आहे याच्यावर बराचसा उहापोह झाला आणि भारतातल्या एका मंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की अँटिग्वा बर्बुडा सारखे देश जे एका देशातल्या क्रिमिनलला सिटिझनशिप देतात अशा प्रॅक्टिस युनोनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बंद केल्या पाहिजेत. अशा देशांना एनकरेजमेंट देऊ नये अशा सिटिझनशिप देण्यासाठी थोडक्यात भारताच्या ऑथॉरिटीने आक्षेप घेतलेला आपल्याला दिसतो. पण अँटिग्वा बर्बुडाचे पंतप्रधान त्यांनी या आक्षेपाला उत्तर देताना सांगितलं की हा मेहुल चोक्सी जेव्हा आमच्याकडे आला आणि यांनी सिटिझनशिपची मागणी केली तेव्हा त्यांनी असं लिहून दिलं की माझ्यावर कुठलाही क्रिमिनल गुन्हा भारतामध्ये, मी भारतीय आहे, माझा भारतीय पासपोर्ट आहे, परंतु माझ्यावरती कुठलाही क्रिमिनल गुन्हा नोंद नाही किंवा माझी कुठेही ट्रायल चाललेली नाही. आणि अँटिग्वा बर्बुडाच्या पंतप्रधानांनी ते त्याचं म्हणणं इंटरपोल द्वारे तपासून घेतलं आणि इंटरपोलनी जेव्हा त्याबाबत चौकशी केली तेव्हा किती खरं किती खोटं असं म्हणतात की भारतीय ऑथॉरिटीने म्हणजे एक्सटर्नल अफेअर असेल, होम मिनिस्ट्री असेल किंवा जी कोण संबंधित मायग्रेशन इमिग्रेशन ऑथॉरिटी इंडियाची असेल त्या ऑथॉरिटीने त्या इंटरपोलला असं लेखी कळवलेलं आहे की मेहुल चोक्सीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा इथे नोंद नाही आणि म्हणून अँटिग्वा बर्बुडाचे पंतप्रधान छातीटोपपणे म्हणाले की आमच्या देशातल्या कायद्याप्रमाणे आम्ही या भारतीय नागरिकाला त्यांनी विनंती केल्यावरून आमची सिटिझनशिप बहाल केलेली आहे. कारण जर हा क्रिमिनल असता तर आम्ही याला डिपोर्टी म्हणजे स्थलांतरित, हस्तांतरित केला जाणारा गुन्हेगार म्हणून अटक करून तुम्हाला हस्तांतरित केला असता, परंतु आमच्याकडे तसं न होता इंटरपोलचे रिपोर्ट्स आहे अशी आड त्यांनी घेतलेली दिसते. म्हणजे जरी संशयाच्या याच्यात असलं तरी एक सिटिझनशिपच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा या ठिकाणी उद्धृत करणं मला महत्वाचं वाटलं. त्याचं कारण असं की कुठल्याही देशात कुठलाही माणूस गेला असेल तर आपण जेव्हा भारताचं राजदौतिक म्हणजे त्या देशात असलेलं भारताचं अँबॅसेडर, राजदूताचं ऑफिस किंवा वाणिज्य दौतिक तिथे असलेलं आपलं हाय कमिशनरचं ऑफिस त्याच्याकडून ही पडताळणी करून घेतो. आता त्या देशात आपलं बर्मुडा या देशामध्ये आपलं आहे की नाही त्याची कल्पना नाहीये, ते आपण बघायला पाहिजे, हा व्हेरिफिकेशनचा भाग आहे. पण त्या अशा देशात राहणाऱ्या ऑथॉरिटीने ते प्रमाणपत्र दिलं पाहिजे तर त्याला अनुच्छेद 8 प्रमाणे नागरिकत्व बहाल केलं जाऊ शकतं. अनुच्छेद 8 मध्ये तिसरी अट अशी आहे की भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अनुच्छेद 5 मधील तरतुदीनुसार केलेला अर्ज. म्हणजे अनुच्छेद 8 मध्ये जर नागरिकत्व बहाल केलं असेल तर त्यांनी त्याचा अर्ज अनुच्छेद 5 नुसार केला असला पाहिजे. आणि असं जर असेल
या दोन्ही तिन्ही अटी तो जर पूर्ण करत असेल, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935च्या ऍक्ट प्रमाणे भारताच्या परिक्षेत्रात त्याचा जन्म आहे, शिवाय तो ज्या देशात आहे त्या देशाचं क्लिअर सर्टिफिकेट त्याला तिथल्या राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे, आणि तिसरं, त्यांनी अनुच्छेद 5 प्रमाणे नागरिकत्वासाठी अर्ज केलेला आहे. आता अनुच्छेद 5 प्रमाणेचा अर्ज जर तुम्ही बघितला तर निश्चितपणे तो माणूस इथे जन्मलेला असला पाहिजे, त्याच्या आई वडिलांपैकी कोणीतरी एक इथे जन्मलेला असला पाहिजे, आणि तो या घटनेच्या लागू होण्याच्या 5 वर्षापूर्वीपासून इथे वास्तव्यास असला पाहिजे. म्हणजे तरतुदी आणि कायद्याचे मोड जेव्हा आपण तपासतो तेव्हा असं लक्षात येतं की कायद्याला काय अपेक्षित आहे, घटनेला काय अपेक्षित आहे. घटनेला अपेक्षित आहे की तुमचं जे नागरिकत्व आहे, जी तुमची ओळख आहे ती स्वच्छ असावी, कारण त्या ओळखेला एक मानवी दर्जा आहे, आणि त्या मानवी दर्जानुसार जेव्हा तुम्ही पुढच्या भागातले मानवी हक्कांपासूनचे सगळे अधिकार एक नागरिक म्हणून इथे उपभोगणार आहात, तर तुमचं नागरिकत्व हे शुद्ध असलं पाहिजे. तुमच्या नागरिकत्वामध्ये मुळात दोष असता कामा नये. जर तुमच्या नागरिकत्वामध्ये काही दोष आढळले तर कदाचित इथले नागरिकत्वाचे जे अधिकार आणि तुमचे हक्क आहे ते तुम्हाला उपभोगता येणार नाही. मला वाटते ही काळजी घटनाकारांनी घेतलेली आहे. अनुच्छेद 9 काय म्हणतं? परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे. याच्यात हा मुद्दा फार मस्त क्लिअर केलेला आहे की परकीय देशाचं नागरिकत्व व्हॉलंटरीली, स्वतःहून मी माझ्या स्वेच्छेने स्वीकारलेलं आहे. काही कारण काही असो त्याची, पण मी स्वेच्छेने स्वीकारलेलं आहे, आणि असं स्वेच्छेने स्वीकारलेलं नागरिकत्व जर असेल तर तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळू शकत नाही. त्याचे दोन प्रमुख अटी इथं दिल्या आहे की अनुच्छेद 5 प्रमाणे ती अशी व्यक्ती भारताचे नागरिक नसणार, म्हणजे जिने आपलं नागरिकत्व इथलं भारताचं स्वेच्छेने सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलेलं आहे. कारण एका वेळी एका माणसाला सहजासहजी दोन देशांचं नागरिकत्व सायमल्टेनियसली घेता येत नाही. पण जगातले काही देश असे आहे की ज्यांनी दोन नागरिकत्व स्वीकारलं जाऊ शकतं अशी तरतूद केलेली आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु जर तुम्ही स्वेच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेत असाल तर आमचं अनुच्छेद 9 घटनेचं सांगतं की तुम्हाला भारताचं नागरिकत्व नसणार. अनुच्छेद 5 प्रमाणे जे नागरिकत्व आहे ते नसणार, म्हणजे परत नागरिकत्व मिळण्यासाठी तुम्हाला अनुच्छेद 5 प्रमाणे अर्ज करता येणार नाही. दुसरं महत्वाचं सांगितलंय की अनुच्छेद 6 व 8 अन्वये ती व्यक्ती भारताची नागरिक मानली जाणार नाही. म्हणजे भारताचं नागरिकत्व हे तुम्हाला मग कुठे जाऊन सिद्ध करावं लागेल. समजा तुम्ही स्वेच्छेने घेतलं आणि परत तुम्हाला यायचं असेल तर त्यासाठी तुमच्यासाठी अनुच्छेद 7 शिल्लक राहतो. अनुच्छेद 6 एक खिडकी ठेवलेली आहे, म्हणजे कुठं असं नाही की तुम्ही गेला आणि मग तुम्हाला अजिबातच आम्ही घेणार नाही, काही झालं तरी तुमच्या लेकराबाळांना पण घेणार नाही, असं नाही. येऊ शकतात, घेऊ शकतात, पण तुम्हाला अनुच्छेद 6 व 8 अन्वये नागरिकत्व बहाल केलं जाणार नाही, ते तुम्हाला 7 अन्वये केलं जाणार. म्हणजे 7च्या अनुच्छेद 7च्या ज्या अटी आहे त्याची तुम्हाला पूर्तता करावी लागेल. अनुच्छेद 10 असं म्हणतो पुढे जाऊन की जोपर्यंत केंद्र सरकार पत्रक जारी करून तुमचं नागरिकत्व रद्द करत नाही तोपर्यंत तुमचं नागरिकत्व सातत्याने कायम आहे असं संबोधलं जाईल. म्हणजे नागरिकत्वाला दिलेला हा स्थायी दर्जा आहे. कुठल्याही कारणास्तव तुमचं नागरिकत्व अस्थायी मानलं जाऊ शकत नाही. ते एक तर असतं किंवा नसतं. नसतं केव्हा? जेव्हा संसदेमध्ये कायदा पारित झाल्यावरून त्या कायद्यान्वये जर तसा आदेश जारी झाला असेल तरच तुमचं नागरिकत्व हे कायमस्वरूपी खंडित होतं, स्थायी स्वरूपी खंडित होतं, आणि अस्थायी हा प्रकारच त्याच्यात नाही, ते सातत्याने तिथपर्यंत राहतं. म्हणजे समजा तुमच्या नागरिकत्वाबद्दल शंका आली आणि ऑथॉरिटीने तुम्हाला विचारणा केली की तुमचं नागरिकत्व हे शंकातीत आहे, तर तुम्ही याच्यावर तुमचं एक्सप्लेनेशन द्या. तुमचे आई वडील कुठे जन्मले, आजी आजोबा कुठे होते याचं एक्सप्लेनेशन द्या. आता ही चौकशी समजा 2 वर्ष चालू आहे, तर या चौकशीच्या 2 वर्षाच्या दरम्यान तुमचं नागरिकत्व जात नाही, ते कायम राहतं. जोपर्यंत संसद असा आदेश पत्रक काढून जारी करत नाही की तुमचं नागरिकत्व टर्मिनेट केलेलं आहे, रद्दबादल केलेलं आहे, तोपर्यंत ते नागरिकत्व कायम राहतं. हे तुम्हाला घटनेने दिलेलं फार मोठं संरक्षण आहे या अनुच्छेद 10 मध्ये.
आणि अनुच्छेद 11 मध्ये जे म्हटलेलं आहे ते असं म्हटलेलं आहे की केंद्र सरकार, या ठिकाणी राज्य सरकार नाही आहे. नाही तर म्हणाल तुम्ही की राज्य सरकारला नागरिकत्व देण्याचे अधिकार आहे. केंद्र सरकारला या ठिकाणी तुमचे नागरिकत्वाचे हक्काचे कायद्याने विनियमन करता आलं असतं. तुमच्या मनात प्रश्न पडत असेल कशासाठी असे जबरदस्त शब्द टाकले पाहिजे. म्हणजे फक्त नियम करून चालणार नाही, तर त्या नियमाचा विनियोग सुद्धा आम्हाला करावा लागेल. म्हणजे नियमाची पायमल्ली झाली तर शिक्षा करावं लागेल. नियमानुसार तरतुदीनुसार ज्यांनी पूर्तता केली त्याला नागरिकत्व बहाल करावं लागेल. ज्यांनी स्वच्छेने सोडलं त्याला दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घ्यावं लागेल. जो दुसऱ्या देशातून इथं येत असेल त्याला 5, 6, 7, 8 या अनुच्छेदाच्या अटी पूर्ण कराव्या लागतील. त्याला आम्ही रेग्युलेशन विनियमन असं म्हणतो. म्हणजे सरकारला केवळ नियम करून चालायचं नाही, तर त्या नियमांचा विनियोगाची सुद्धा प्रोसिजर दिली पाहिजे असं या ठिकाणी निर्देशित केलेलं आहे. आता या नियमांची प्रोसिजर आहे, तुम्ही म्हणाल ही कुठे आहे, ही तर कुठे दिसत नाही. तर मी तुमचं लक्ष वेधू इच्छेल इंडियन सिटिझनशिप ऍक्ट 1955. हा ऍक्ट भारतातला 57वा कायदा आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950 ला आम्ही घटना लागू केल्यानंतर जे कायदे एक एक करत गेले, लोकांचं जीवन विनियमित करण्यासाठी, त्याच्यामध्ये 56 कायदे झाल्यावर 57वा कायदा हा इंडियन सिटिझनशिप ऍक्ट 1955 ला झाला. याच्यामध्ये आतापर्यंत 5 अमेंडमेंट करण्यात आल्या. जी शेवटची अमेंडमेंट जी भयंकर वादळ ज्याच्यावरून आसामच्या आणि ओडिसाच्या प्रश्नावरून उठलं होतं, ती 20 से 15 ला झाली. त्याच्या आधी 2005 ला, त्याच्या आधी 2003 ला, त्याच्या आधी 1992 आणि सगळ्यात पहिली अमेंडमेंट 1986 साली या कायद्यात करण्यात आली. म्हणजे कायदा केल्यानंतर जसजसे पवित्रे जनमानसाचे, त्यांच्या स्थलांतरांचे, नोकरी पाण्याचे, व्यवसायाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलत गेले, त्याप्रमाणे ते अकोमोडेट करण्यासाठी आम्हाला या कायद्यामध्ये अमेंडमेंट्स कराव्या लागलेल्या आहेत. परंतु कुठलीही अमेंडमेंट ही घटनेच्या अनुच्छेद 5 पासून 11 पर्यंत दिलेल्या नागरिकत्वाच्या तरतुदीच्या बाहेर होऊ शकत नाही. हे घटनेचं सामर्थ्य आहे. या कायद्याप्रमाणे सिटीजन, इंडियन कॉन्सुलेट, मायनर, व्यक्ती, अनडिवायडेड इंडिया इत्यादी संज्ञांची डेफिनेशन दिलेली आहे. तुमच्या लक्षात येईल की घटनेमध्ये फक्त असं मेन्शन केलेलं आहे की त्यावेळचं परिक्षेत्र, त्यावेळचं पाकिस्तानाचं क्षेत्र. परंतु हे कसं निर्धारित करणार, तर त्याच्या व्याख्या या कायद्यामध्ये आपल्याला सापडतात. म्हणजे घटनेचा नागरिकत्वाचा जो भाग आहे, भाग 2, तो अभ्यासताना अपरिहार्यपणे आपल्याला हा कायदा बघावा लागतो. कारण हा कायदा जर समजला नाही तर आपल्याला घटनेतली ही नागरिकत्वाची तरतूद पूर्णतः समजून येत नाही. याच्यामध्ये ज्या तरतुदी आहे त्या तरतुदी त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहे. पहिली आहे सिटिझनशिप बाय बर्थ, जन्माने. सिटिझनशिप बाय डिसेंट म्हणजे वंशावळीने किंवा वारसाने. सिटिझनशिप बाय रजिस्ट्रेशन, नोंदणीकृत. सिटिझनशिप बाय नॅचरलायझेशन, नैसर्गिकरणाने मिळणारी नागरिकत्वाचा दर्जा. त्यानंतर स्पेसिफाईड टेरिटरी, हे आसामची टेरिटरी जेव्हा मर्ज झाली तेव्हा विशिष्ट भूभाग दर्जा, आसामच्या लोकांना विशिष्ट दर्जा प्रदान करण्यासाठी त्यांच्या भूभागाचा इतिहास समाविष्ट करण्यात आला आणि म्हणून त्याला 1992च्या अमेंडमेंट प्रमाणे स्पेसिफिक टेरिटरी हा दर्जा देऊन तिथल्या नागरिकांना नागरिकत्व बहाल करण्यात आलं. सिटिझनशिप बाय इन्कॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी, एखादी नव्याने समाविष्ट झालेला भूभागाचे, जसं सिक्कीमचं उदाहरण आहे. सिक्कीम जेव्हा नव्याने समाविष्ट झाला भारतामध्ये तेव्हा त्याला तिथल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं. ही तरतूद घटनेत नाही, परंतु ही तरतूद या कायद्यामध्ये, या घटनेच्या अनुरोधाने केलेल्या कायद्यामध्ये मात्र सरकारने दिलेली आहे. रिनन्सिएशन ऑफ सिटिझनशिप, नागरिकत्वाचा त्याग ही संकल्पना इथे परिभाषित केलेली आहे. टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप, नागरिकत्वाची समाप्ती कशी होते ते या ठिकाणी परिभाषित केलेलं आहे. डिप्रायव्हेशन ऑफ सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्वापासून वंचित, शरणागती किंवा रेफ्युजीज जे आहे ते नागरिकत्वापासून वंचित म्हणजे कोण व्यक्ती,
त्याची पण इथे व्याख्या दिलेली आहे. कॉमनवेल्थ सिटीजनशिप ऑफ इंडिया, राष्ट्रकुल नागरिकत्व. इथे एक लक्षात घ्या, काही काही लोक कॉमनवेल्थ सिटीजन समजलेले आहेत. कॉमनवेल्थचा कन्सेप्ट ज्या ज्या राज्यांवर, ज्या ज्या देशांवर, ज्या ज्या जगातल्या भूखंडांवर ब्रिटनचं राज्य होतं, ही सगळी कॉमनवेल्थ समजली जाते. कॉमनवेल्थ कोणाची? अर्थात ब्रिटनच्या राणीची. आणि म्हणूनच 1882 ला भारतामध्ये दिल्ली दरबार भरवून ब्रिटनच्या राणीला भारतीय उपखंडाची सम्राज्ञी असा किताब जेव्हा देण्यात आला, अनेकांच्या लक्षात येत नाही, दिस इज अ कॉमनवेल्थ कन्सेप्ट. आणि कॉमनवेल्थ सिटीजन जर असेल तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, किंबहुना तो भारताचा नागरिक समजला जातो. असा आंतरराष्ट्रीय पायंडा असल्यामुळे तो व्यक्ती जेव्हा आपल्याकडे अर्ज करतो त्याला बाय रजिस्ट्रेशन आपण सिटीजनशिप देऊ शकतो. ती सिटीजनशिप काही ठराविक कालावधीसाठी सुद्धा असू शकते, 6 महिने, वर्षभर, 1.5 वर्ष, अशा प्रकारची ही कॉमनवेल्थ सिटीजनशिप सुद्धा या कायद्यामध्ये परिभाषित केलेली आहे. पॉवर टू कॉन्फर सिटीजनशिप, सेंट्रल गव्हर्नमेंटला हक्क आहे कोणाचं गेलेलं नागरिकत्व त्याला बहाल करण्याचा. सर्टिफाईंग डाऊटफुल सिटीजनशिप, एखाद्याचं नागरिकत्व संशयित आहे की नाही हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे. याच्यामध्ये लपून छपून काही लोकांनी घुसखोरी करण्यासाठी, काही दहशतवादी कृत्य करण्यासाठी, अँटी नॅशनल, अँटी सोशल एलिमेंटनी जर प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आणि या कायद्यामध्ये नियम करण्याचे अधिकार आणि क्वालिफिकेशन बाय नॅचरलायझेशन, नैसर्गिकरित्या सिटीजनशिप कोणाला दिली जाऊ शकते याचाही संदर्भ परिभाषित केलेला आपल्याला आढळतो. शेवटी फक्त एकच कन्सेप्ट आहे, एक 30 सेकंदात सांगून होईल की OCI कार्ड होल्डर, ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया, जी लोक भारताबाहेर शिक्षणासाठी गेली आणि तिकडे नोकरी व्यवसाय करत आहेत, परंतु त्यांची अशी इच्छा आहे की आपल्या देशासाठी काहीतरी करावं आणि देशामध्ये ते येऊन काही ना काही करू इच्छितात, इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात, व्यवसाय करू इच्छितात, तर त्यांना ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया अशा प्रकारचा दर्जा हा आपल्या इंडियन सिटीजनशिप ऍक्टच्या 2003च्या अमेंडमेंट नुसार जारी करण्यात आला. 2005 पासून तो लागू झाला आणि त्याच्यामध्ये असे इंडियन्स भारतातलं नागरिकत्व सुद्धा उपभोगू शकतात आणि ज्या ज्या देशामध्ये ते वास्तव्यास आहे तिथलंही नागरिकत्व उपभोगू शकतात. पण डबल सिटीजनशिप हा संदर्भ भारतीय घटनेत नमूद नसल्यामुळं आपण त्यांना OCI, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, अशी एक आयडेंटिटी बहाल केलेली आहे. म्हणजे अनुच्छेद 11 मध्ये घटनेने सरकारला नागरिकत्वाच्या नियमनासाठी, विनियमनासाठी जे अधिकार दिलेले आहे त्याचा योग्य वापर या ठिकाणी झालेला आहे. इतकं सांगू इच्छितो. नागरिकत्व, मतदानाचा हक्क काढून घेतला तरी नागरिकत्व जात नाही. तुम्हाला एक चांगली केस याच्यावरती माहिती असेल की बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि डॉक्टर रमेश प्रभू यांना 5 वर्ष मतदान पुढे करता येणार नाही असा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. तो कशामध्ये? पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1955 जो आहे त्या ऍक्ट प्रमाणे, म्हणजे हा इलेक्शनची प्रोसेस गव्हर्न करणारा कायदा आहे. त्या कायद्याप्रमाणे इलेक्शनच्या रॅलीमध्ये धर्मावरती प्रचार करू नये असा जो एक पॉइंट आहे तो त्यांनी केला असं सिद्ध झाल्यामुळं त्यांचा इलेक्शन म्हणजे मतदानाचा हक्क हा बाधित केला 5 वर्षासाठी. परंतु त्याचा अर्थ त्यांचं नागरिकत्व गेलं असा होत नाही, नागरिक ते राहतात. जी व्यक्ती भारत सरकारला अर्ज करून नागरिकत्वाची मागणी करते त्या व्यक्तीला एक विशेष प्रोव्हिजन करून नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. पण ती प्रोव्हिजन करताना इंडियन सिटीजनशिप ऍक्ट आणि त्याच्या 5 अमेंडमेंटचा विचार करून त्या कायद्याच्या पठडीत तो बसत असेल तर त्याला ते नागरिकत्व बहाल केलं जातं. आणि एकदा नागरिकत्व बहाल झालं की असा व्यक्ती त्या नागरिकत्वाच्या आधारे तुमच्या कुठल्याही म्हणजे संसदेतल्या म्हणा किंवा कुठल्याही प्रशासकीय शासकीय पोस्टवर आहे तो जाऊ शकतो. कारण एकदा नागरिक करार झाला की त्याला बाकीचे सगळे अधिकार घटनेमध्ये जे दिलेले आहेत ते प्राप्त होतात.
आणि असे काही व्यक्ती, तिसऱ्याचं म्हणजे उत्तर असं आहे की असे काही व्यक्ती की जे ड्युअल सिटिझनशिप, आपल्याकडे जरी ड्युअल सिटिझनशिप नसली तरी आपल्याकडे सरकारला, केंद्र सरकारला घटनेने ते प्रावधान दिलेलं आहे की तुम्ही अशा वेळी निर्णय घेऊन जो देशहिताचा असेल, एक लक्षात घ्या ठिकाणी देशहिताचा असेल, देशहिताच्या निर्णयासाठी आपल्याला अशा एखाद्या व्यक्तीला, मग त्याच्यामध्ये सायंटिस्ट असतील, त्याच्यामध्ये निष्णात कला किंवा क्रीडा क्षेत्रातली लोक असतील. 1957 साली मला आठवतं बडे गुलाम अली खां यांना एक कॉन्सर्ट करायचा होता आणि ते पाकिस्तानचे सिटीजन होते. तर त्यांनी इथं 6 महिने ते 1 वर्ष वास्तव्याचं सिटिझनशिपची मागणी केली होती आणि भारत सरकारने एक विशेष बाब म्हणून त्यांना कलेच्या प्रसारासाठी ती देण्यात आली होती आणि ते 1 वर्षभर जिथपर्यंत इथं राहिले तिथपर्यंत ते भारताचे नागरिक म्हणून राहिले आणि भारताचे नागरिक म्हणून त्यांना सगळ्या सवलती उपलब्ध होत्या. तर ह्या ज्या विशिष्ट प्रोव्हिजन्स आहे, त्या विशिष्ट प्रोव्हिजन्स मध्ये सरकारला अधिकार आहेच, परंतु सरकारचे हे अधिकार देशहितार्थ राबवले जातात. उद्या जर दाऊद इब्राहिम आला आणि त्यांनी म्हटलं की मी माझ्याकडे पाकिस्तानाची किंवा अमेरिकेची किंवा ब्रिटनची सिटिझनशिप आहे आणि मी भारतात येतो आणि भारतामध्ये मला सिटिझनशिप देण्यात यावी, आपली कुठली ऑथॉरिटी देणार नाही, कारण ते देश हिताचं नसणार आहे. नक्कीच सर, आज अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवर आपली या ठिकाणी चर्चा संपन्न झालेली आहे.